भावनाविवश कोरेगावकरांची लाडक्या नेत्याला अखेरची सलामी. सर्वपक्षीय शोकसभेत अजितदादा पवारांना अश्रूंनी भरलेली श्रद्धांजली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची आलेली बातमी ही केवळ पक्षासाठीच नव्हे तर सर्वसामान्य कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेसाठीही प्रचंड धक्कादायक आणि दुःखदायक ठरली. अजितदादा हे अत्यंत सकारात्मक विचारांचे होते आणि त्यांनी पवार साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्राला नवे विजन देणारे असे नेतृत्व पुन्हा होणे नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी भावूक श्रद्धांजली अर्पण केली. कोरेगाव येथील जुना मोटार स्टँड परिसरातील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये शनिवारी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत आमदार शिंदे बोलत होते. सभेच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, सातारा जिल्हा शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शाहूराज फाळके, ज्येष्ठ विधिज्ञ जयवंतराव केंद्रे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय झवर, राजाभाऊ जगदाळे, सूर्यकांत बर्गे, जिल्हा काँग्रेसचे चिटणीस मनोहर बर्गे, नाजिम इनामदार, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट PC भोसले, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे, पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्कर कदम, माजी सदस्य श्रीमंतभाऊ झांजुर्णे, श्रीमंतदादा झांजुर्णे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दयानंद भोसले, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील निदान, आरिफ शेख, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिवानी बहिंजी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. आमदार शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील आम्हा सर्वांसाठी आजचा दिवस अकल्पनीय दुःखाचा आहे. अजितदादा पवार आणि माझे गेल्या अनेक दशकांपासून घट्ट नाते होते. महाराष्ट्राच्या राजकीय पटाला अजितदादांसारखा कुशल दूरदृष्टी असलेला प्रशासक लाभला होता. त्यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राने एक अप्रतिम लोकनेता आणि उत्कृष्ट प्रशासक कायमचा गमावला आहे. अजितदादांसारख्या सहकार्याची आणि नेत्याची उणीव आम्हाला प्रत्यक्षाने जाणवत राहील. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. शोकसभेदरम्यान कोरेगावकरांच्या डोळ्यात अश्रू तर मनात अपार दुःख दाटले होते. लाडक्या उपमुख्यमंत्र्याला अखेरची श्रद्धांजली वाहताना संपूर्ण कोरेगाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्या विचाराला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे, त्याच्या स्फूर्ती जपण्याचं काम आपण केलं पाहिजे. आधी दादांना श्रद्धांजली अर्पण करताना मला एवढंच सांगेल, दादा आजही आपल्यात आहे. हा विश्वास कृतीतून आपण दाखवण्याच्या संदर्भात ते निर्णय घ्यावा. भविष्यकाळामध्ये सुद्धा दादाचा कार्यक्रम ज्या नेतृत्वाचा विसर पडणार नाही अशा प्रकारचं आपण सगळेजण काम करू. त्या नेत्याला खरी आनंदाने वाहण्याचं काम करू. मी माझ्या वतीने, कुटुंबाच्या वतीने, तमाम कोरेगावकरांच्या वतीने, सातारा जिल्ह्याच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने, अख्ख्या महाराष्ट्राच्या वतीने त्या माझ्या नेत्याला आदराने वाहतो. असा नेता पुन्हा होणे नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो. पण दादाची आठवण उचलून देऊ नका एवढी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. अजितदादा पवार यांची पोकळी भरून निघणे कठीण, मात्र सुनीताताई पवार यांच्यावर पूर्ण विश्वास. मंत्री मकरंद पाटील. आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून निघणे निश्चितच अत्यंत कठीण आहे. मात्र आज सुनीताताई अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे. ते आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता आणि विकासाचा वारसा अखंडपणे पुढे नेतील असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला. सुनीताताई अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लोकभवनाच्या प्रांगणात शनिवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. अजितदादांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य, त्यांची निर्णय क्षमता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन राज्यासाठी दिशादर्शक राहिला असून त्याच विचारांची पुढील वाटचाल सुनीताताई पाटील यांच्या माध्यमातून होईल असेही त्यांनी नमूद केले. दादांचं जाणं हे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांकरता अतिशय दुःखद गोष्ट आहे.
आता मुळामध्ये दादांची पोकळी एवढी मोठी निर्माण झालेली आहे, ती पोकळी तशी भरून येणं खूपच अवघड आहे. आता वहिनींनी आज शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची. वहिनींना कौटुंबिक वारसा तर आहेच आणि पुन्हा दादांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणानं हळूहळू त्या तयार होतील आणि चांगल्या पद्धतीचं निश्चितपणानं काम करेल. फलटणमध्ये दादागिरी खपवून घेणार नाही, जनतेला त्रास देणाऱ्यांची दादागिरी मोडून काढू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. राज्यात कुठेही दादागिरी चालू दिली जाणार नाही. विशेषतः फलटणमध्ये जनतेला त्रास देणाऱ्यांची दादागिरी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला. साखरवाडी तालुका फलटण येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राजे गटाच्या प्रचार सभेत राजकीय वातावरण चांगलेच तापले. या सभेत उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यासपीठावरून तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह व्हिडिओद्वारे विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामान्य जनतेला धमकावणाऱ्या, विकासाच्या आड येणाऱ्या शक्तींना योग्य जागा दाखवली जाईल. फलटणच्या विकासात अडथळा आणणाऱ्यांना इथे थारा नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही आक्रमक भूमिका घेत राज्यात सर्वाधिक पैलवान माझ्याकडे आहेत, कोणी दादागिरी करणार असेल तर थेट माझ्याशी गाठ आहे, असा इशारा दिला. कोरेगाव तालुक्यातील निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध. दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान मतदानाचे आवाहन. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कालावधीत या टपाली मतदान सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी केले आहे. कोरेगाव तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान अर्थात पोस्टल वोटिंग ही सुविधा राज्य निवडणूक आयोगामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार दिनांक 1 ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत टपाली मतदान करता येणार आहे. यासाठी फॅसिलेशन सेंटर तहसील कार्यालय कोरेगाव येथे उभारण्यात आले असून त्याचा पत्ता नवीन प्रशासकीय इमारत कोरेगाव, रहमतपूर रोड, मॅप्को कंपनी आवार, कोरेगाव असा आहे. निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या कालावधीत या टपाली मतदान सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी केले आहे. लाथाबुक्क्यांनी व काठीने अमानुष मारहाण प्रकरणी 5 आरोपींना प्रत्येकी 2 वर्ष सक्तमजुरी व 2,400 रुपयांचा दंड. वेळूर तालुका कोरेगाव येथे ऊस तोडीच्या वादातून झालेल्या गंभीर मारहाण प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने 5ही आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी 2 वर्ष सक्तमजुरी व एकूण 2,400 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की दिनांक 13 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास भगवान रामचंद्र भोसले वय 65, सौ शारदा भगवान भोसले वय 60, शंकर भगवान भोसले वय 28, सौ वनिता शंकर भोसले वय 30 व शुक्राचार्य उर्फ सुखदेव भगवान भोसले वय 30 सर्व राहणार वेळू यांनी बेकायदेशीरपणे एकत्र येऊन फिर्यादी सदानंद कृष्णा भोसले वय 47 यांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर ऊस तोडीबाबत तक्रार केल्याच्या संशयातून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोटावर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी व काठीने गंभीर जखमी केले. या प्रकरणी रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम रघुनाथ बल्लाळ यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरविंद वाघमारे यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता राजेश मडके यांनी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षी व
परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी आरोपी क्रमांक 1 ते 5 यांना विविध कालावधीची सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. ठोठावण्यात आलेली दंडाची रक्कम जखमी व फिर्यादी सदानंद कृष्णा भोसले यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली रहमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार विनोद मोरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.